माननीय सभागृह, चित्रधून ह्या अतिशय आगळ्या वेगळ्या प्रातिनिधिक कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभाला मला उपस्थित राहता आलं, मला ती संधी मिळाली याचा मी मनोमन आनंद व्यक्त करते. पुस्तक जेव्हा हातात आलं आणि त्याचं वर्णन आधी शिल्पाताईंकडून ऐकलं होतं फोनवरती, पण पुस्तक जेव्हा हातात आलं तेव्हा माझ्यासारखी कवयित्री पुस्तक अनुभवणं काय असतं ते मी अनुभवलं. म्हणजे पुस्तक हे एक अनुभवायची गोष्ट असते. ती मुखपृष्ठापासून ती सुरू होते आणि ब्लरपर्यंत ती संपते, ब्लरपाशी ती संपते म्हणजे मनात रेंगाळतच राहते. परंतु पुस्तक इंग्लिशमध्ये ज्याला आपण म्हणतो फील करणं, ते मी फील केलं आणि मी जे काही फील केलं ते मी आता तुमच्यासमोर मांडणार आहे. तर मुखपृष्ठापासून सुरुवात करूया आपण. मुखपृष्ठ समोरही आपल्याला दिसतं आहे, ह्याच्यावरती बॅनरवरतीच दिसतं आहे. तर त्यातली जी कल्पकता आहे, संतोष घोंगडे यांनी मुखपृष्ठ तयार केलंय आणि त्यातली जी कल्पकता आहे ती अतिशय रम्य आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुळशीपत्रातून साकारलेला श्रीकृष्ण आपल्याला दिसतोय, त्याच्या हातात पावा आहे आणि मला तो खूप प्रतिकात्मक वाटतो. कारण आपल्या जीवनामध्ये अनेक नैराश्याचे क्षण येतात, दुःख आहे, अन्याय अत्याचार आहे, दारिद्र्य आहे, अपेक्षाभंग आहेत आणि अशा सगळ्या नकारात्मक गोष्टी असल्या तरी ज्याच्या हातामध्ये पावा असतो त्याला त्याच्यावरती मात करता येते. त्यामुळं हा जो पावा घेतलेला श्रीकृष्ण आहे आणि तो साकारण्यासाठी तुळशीपत्रांचा आणि मंजिरीचा उपयोग त्याच्यामध्ये केला. यातलं जे साधेपण आहे, मातीतून उगवून आलेलं असं मातीच्या गंधाचं जे साधेपण आहे ते खूप मला भावलं. आणि त्यानंतर अर्थातच पुस्तक फील करताना पुढे मी असं बघितलं आणि मला संवेदना प्रकाशन असं पुढचं मला त्याचा टप्पा दिसला. आणि संवेदना प्रकाशन नितीन हिरवे सर आलेलेच आहेत. तर संवेदना प्रकाशनचे अनेक पुस्तकं मी पाहिली, म्हणजे रमण रणदिव्यांचं असेल किंवा आणखीन अनेक त्याच्या समारंभालाही मी आले होते. आणखीन एक दोन पुस्तकं नव्यानं येत आहेत असं, म्हणजे त्याच्यासाठी मी प्रस्तावना लिहिते, ते पण संवेदना प्रकाशनाचंच आहे. तर अशी सगळी त्याची परंपरा पाहताना मला असं लक्षात आलं की खरोखर कवी मनाचा हा प्रकाशक आहे. ही गोष्ट खूप दुर्मिळ आहे, कारण प्रकाशकांकडे जी एक विशिष्ट व्यावसायिक दृष्टी असते ती तर असायलाच हवी, परंतु संवेदनशीलताही असायला हवी. तर ती अर्थातच यांच्याकडे आहे. त्यानंतर अर्थातच प्रस्तावना पुस्तकाची, आणि तिच्याबद्दल मी जास्त काही बोलत नाही. सगळं सस्पेन्स मी इथं उघडा करत नाही. ती खरं सगळ्यांनी वाचावी आणि मुळातून वाचावी आणि कवितांच्या प्रदेशामध्ये जाण्यापूर्वीचा तो जो प्रस्तावनेचा टप्पा आहे तोही खूप महत्त्वाचा आहे. आणि मग चित्रधून हे शीर्षक ज्यांना कोणाला सुचलं असेल, तुम्हाला तुमच्या चौघींपैकी, त्याला दाद द्यायला पाहिजे. अच्छा, सरांनी वा वा. तर त्याला दाद द्यायला हवी, कारण मगाशी स्वप्नील मोरे सर पण म्हणाले की त्याच्यामध्ये एक अंतर्गत असं संगीत आहे. आणि खरंच सर या सगळ्या कविता पाहताना असं जाणवलं की त्या कविता अशा भावकविता आहेत, अशा संयत अनुभूती त्याच्यातून व्यक्त होते आणि अभिव्यक्तीच्या वेगवेगळ्या परी त्याच्यातून जरी वेगवेगळ्या जरी जाणवत असल्या तरी त्याच्यामध्ये कुठंतरी एक असं अंतर्गत लय आहे, अंतर्गत संगीत आहे असं जाणवतं. बहुसंख्य कविता ह्या लयीच्या जवळ जाणाऱ्या किंवा छंदाच्या जवळ जाणाऱ्या आहेत. अगदी छंदोबद्ध आहेत असं मी म्हणणार नाही, पण छंदाच्या जवळ जाणारे आहेत आणि अगदीच एखाद दुसरीच मुक्त छंदातली आहे. त्यामुळे त्या अर्थी सुद्धा ह्या संग्रहाकडे बघायला हवं. कारण आजकाल मुक्तछंद इतका सर्वत्र सार्वत्रिक झालेला आहे, तर त्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी छंदाशी नातं जोडणारी अशी ही कविता आहे. त्यानंतर आपल्याला या संग्रहामध्ये दिसतात ती 12 छायाचित्र किंवा चित्र आणि रंगीत चित्र आहेत. तर त्याही दृष्टीनं हे पुस्तकामध्ये रंगीत चित्र छापणं म्हणजे पुन्हा माझ्या डोक्यामध्ये व्यावहारिक गोष्टी पण आल्या, पण रसिकता सर्वात महत्त्वाची आहे, त्यामुळं त्या रसिकतेला मी दाद देते. आणि ही जी 12 चित्र, छायाचित्र आणि चित्र म्हणूया आपण, ती जी आहेत ती त्याच्यामध्ये पण वैविध्य आहे.
म्हणजे हिरवाईमध्ये झोका खेळणारी गावाकडची मुलं असतील, किंवा तिरंगा झेंडा विकणारा गरीब मुलगा, एक मोठा वृक्ष आणि आकाश असं काही आहे, किंवा स्त्रीचे नुसते डोळे आहेत, वेधक असे डोळे आहेत स्त्रीचे, असं फक्त छायाचित्र आहे. मगाशी उल्लेख झाला त्या जात्यावरती दळण दळणाऱ्या 2 स्त्रिया आहेत, सुगरणीचा खोपा आहे आणि त्यावर एक सुगरण बसली आहे. अशा मी सगळ्या काही सांगत नाही, पण अशी 12 छायाचित्र त्याच्यामध्ये आहेत. आणि छायाचित्रांच्या अनुषंगाने केलेलं जे काव्य आहे ते पण खरोखर स्तिमित करणारं आहे. मगाशी माध्यमांतराचा विषय थोरे सरांनी मांडला आणि मलाही तोच जाणवला. कारण माध्यमांतर जरी असलं तरी त्यातलं मर्म ओळखून ते माध्यमांतर झालेलं आहे. आणि एक क्षण असा झाला की चित्र बाजूला ठेवूया, आता चित्राची गरज नाहीये, कारण आता ते शब्दातून उमटलेलं आहे. त्यामुळे चित्र बाजूला ठेवून निखळ कविता म्हणूनही त्याच्याकडे बघता येईल अशी परिस्थिती मला वाचताना जाणवली त्याच्यामध्ये. तर असं हे पुस्तक. आणि माध्यमांतराचा जसा उल्लेख झाला तसा ललित कला कशा एकमेकांना परस्पर पूरक असतात, परस्परावलंबी असतात. म्हणजे चित्रामध्येच कविता असते, कवितेमध्ये नृत्य असतं. म्हणजे ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर दबी कुलकर्णी नेहमी म्हणायचे की कविता म्हणजे अर्थाला नर्तन करायला लावते ती कविता. तर तसं हे अर्थाला नर्तन करायला लावणारी अशी कवितांची बीज, कवितांचे फुलोरे आपल्याला या सगळ्या संग्रहामध्ये दिसतात. आणि ललित कलांच्या बद्दल आपण जसं म्हटलं की कवितेमध्येच नाट्य असतं, नाटकामध्ये काव्य असतं, किंवा काव्यामध्ये शिल्प असतं. शिल्प म्हणजे तरी काय, तर थबकलेलं नाट्य. एखादं नाट्य आहे ते थबकून थांबलंय आणि त्याचं शिल्प तयार होतं. हे सगळ्या ज्या ललित कला आहेत त्या ललित कला कशा एकमेकांना पूरक आहेत, एकमेकांना प्रेरणा देणाऱ्या आहेत. तर त्याचं इथे उदाहरण आपल्याला बघायला मिळेल. एकूण 50 कविता आहेत आणि 86 पानं या संग्रहामध्ये आहेत. पाठराखण करताना सुद्धा एक प्रकारची कलात्मकता या पुस्तकाने जपलेली आहे. पाठराखण करत वरचे जे शब्द आहेत ते शब्द प्रस्तावनेतून थोडे थोडे असे वेचून घेतलेले आहेत. ते मी थोडंसं बघितलं आणि छान ते कॉइन केलेत. म्हणजे त्यात पण एक कल्पकता आपल्याला जाणवते. तर अशा प्रकारे हा सगळा मी जो फील केला संग्रह, जो ज्याचा अनुभव घेतला पुस्तकाचा, तो मी आपल्यासमोर मांडला. तर मला जे वाटलं ते मी मांडलं. आपल्याला आणखीन काहीतरी वेगळं त्यातून नक्कीच जाणवत राहील. शिल्पा चिटणीस यांच्या मनोगतातला एक पॅरा आहे. तर मला वाटतं त्यांच्या मनोगतामध्ये, म्हणजे आता इथं त्यांनी सादर केलं त्यातही तो त्यांनी वाचला, थोडासा बदल करून वाचलेला आहे. तर मला तो एक फार महत्त्वाचा असा वाटला की आम्ही चौघी एकत्र आलो, शब्दांनी बांधले गेलो आणि ही सुंदर कलाकृती निर्माण होते आहे. नाही, 19 त्यांनी असं म्हटलंय की जीवनानुभवांचे अनेक कंगोरे यामध्ये आहेत. विशेष म्हणजे एक सामाजिक भान देखील त्यामध्ये आहे. अंतस्थ अनुभवांचं चित्रण आहे. मनात काही साचलेलं, काही रुतलेलं, काही भोगलेलं, तर काही हसत हसत स्वीकारलेलं. तर हे मला फार महत्त्वाचं वाटलं की याच्यातला हा जो शब्द आहे सामाजिक भान, हाही याच्याबद्दलही आपण बोलायला हवं. आणि तो सामाजिक भान असलेली कविता या संग्रहामध्ये अधूनमधून कुठे कुठे आपल्याला भेटत राहते. बहुसंख्य कविता ह्या भावकविता आहेत आणि आपल्या साधारण जगण्याचा आरसा त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो, प्रतिबिंब आपल्याला दिसतं. आणि आपण जे जगतो तेच कवितेत उमटतं. त्यामुळं आपण न बघितलेलं काहीतरी कवितेत लिहिणं हेही कधी कधी अप्रामाणिकपणाच असू शकतो. त्यामुळे जे आपल्या भावविश्वात आहे, आपल्या मध्यमवर्गीय जाणीवा जिथे आहेत त्याच ह्याच्यामध्ये व्यक्त झालेल्या आहेत. त्याची जातकुळी अतिशय संयत आहे, साधी आहे, सुलभ आहे. त्याच्यामध्ये काहीही
संदिग्धता नाही किंवा काहीतरी खूप दुर्बोधता तर अजिबातच नाही. त्यामुळे ह्या कविता कोणीही वाचल्या तरी सहज समजतील अशा, सुबोध अशा आणि मनामध्ये सकारात्मक जाणीवा निर्माण करणाऱ्या अशा आहेत असं मला वाटतं. आता चौघींचं मनोगत आपण सगळ्यांनी ऐकलंच आहे आणि त्यामध्ये आमच्या कवितांचं कधी पुस्तक होईल असं आम्हाला वाटलं नव्हतं किंवा या व्यासपीठावर आम्ही कधी येऊ असं आम्हाला वाटलं नव्हतं. असं मनोगत व्यक्त करण्यात आलं किंवा असंही एक जण म्हणाल्या की एवढाच आमचा साहित्याचा संबंध काहीतरी कॉम्पेअरिंग करण्यापुरताच माझा साहित्याशी संबंध होता वगैरे वगैरे. तर मला असं वाटतं की आत्ता तुम्हाला तुमचा चौथा कमरा सापडलेला आहे. अमृता प्रीतमचा जो चौथा कमरा आहे तो तुम्हाला सापडला आहे. किंवा पूर्वीच्या काळी स्त्रिया पाणवठ्यावर जायच्या आणि पाणवठ्यावरती पाणी भरण्याच्या निमित्तानं मैत्रिणी भेटायच्या आणि त्या मैत्रिणींशी गप्पा मारता मारता सुखदुःखाच्याही गोष्टी, सासूरवासाच्या गोष्टी सांगितल्या जायच्या आणि पाणवठ्यावर जाणं हे विरंगुळ्याचं साधन समजलं जायचं. तसा हा पाणवठाच आहे. मला वाटतं व्हॉट्सॲप ग्रुप हा एक पाणवठा आहे आणि त्या पाणवठ्यावरती तुम्ही एकमेकींना भेटलेला आहात. तर यासाठी मला वाटतं तंत्रज्ञानाला आपण सलाम केला पाहिजे की आपल्या हातामध्ये आज रियुनियन होणं, 25 वर्षापूर्वीच्या 50 वर्षापूर्वीच्या मैत्रिणी भेटणं हे अन्यथा खूप अवघड होतं. पण व्हॉट्सॲपमुळं, विज्ञानाच्या प्रगतीमुळं आपल्याला हे सगळं अनुभवता आलं आणि अर्थातच इष्टापत्ती म्हणूया आपण त्याला की करोना काळामध्ये या गोष्टी घडल्या. म्हणजे आपण करोनाला कितीही नावं ठेवत आहोत, ठेवणारच आहोत, परंतु या करोना काळामध्ये सर्जनशीलता अनेकांची बहराला आली. अनेक जण व्यक्त व्हायला लागले किंवा आपण व्यक्त होऊ शकतो याची त्यांना जाणीव झाली आणि अगदी म्हणजे अभिव्यक्ती म्हणजेच मुळात म्हणजे च्याकडे जाणे, व्यक्त होण्याकडे जाणं हा जो प्रवास आहे तो या काळामध्ये निर्माण झाला आणि असे अनेक पाणवठे निर्माण झाले. त्या पाणवठ्यावरून जाताना असा हा पुस्तकाचा प्रवास इथे आपल्या सगळ्यांना पाहायला मिळाला. मला असं वाटतं की ह्या मनोगतामध्ये ह्या मैत्रिणी म्हणाल्या की आम्हाला वाटलं पण नव्हतं की असं पुस्तक येईल आमचं आणि त्यांनी अर्थातच शिरीष सरांचं ऋण व्यक्त केलं वगैरे. तर मला असं वाटतं की पुस्तकाचा प्रवास हा खूप वेगळा आणि समृद्ध करणारा असतो. त्याच्यामध्ये आपण ती जी प्रक्रिया असते, निर्मिती प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेतून तुम्ही गेलात की अरे ही कविता घ्यायची का, मग ही नको, मग ह्याचं शीर्षक काय पाहिजे, मग एडिटिंग करणं, काय म्हणतात मुद्रित शोधन करणं, या सगळ्या गोष्टी. मग आपण कुणाची प्रस्तावना लिहूया, कुणाला भेटूया, मग तो क्रम काय असायला हवा आपल्या कवितांचा, असं ही सगळी जी प्रक्रिया आहे, निर्मिती प्रक्रिया आहे पुस्तकाची, त्यातून ह्या सगळ्या मैत्रिणी गेल्या. आणि आता म्हणजे प्रस्तावनेमध्ये पण सरांनी म्हटलंय की तुमचं आता स्वतंत्र पुस्तक यायला हवं, ही तुमची झलक आहे तुमच्या काव्य प्रतिभेची, त्यामुळे स्वतंत्र पुस्तक यायला हवं या सरांच्या मताशी मी सहमत आहे. तर ही प्रोसेस, ही जी प्रक्रिया आहे पुस्तक निर्मितीची, ती म्हणजे मी स्वतः त्यातून सतत जात असते, माझी पुस्तकं येत असतात. त्यामुळे प्रत्येक वेळी म्हणजे नवीन अपत्य जन्माला घालावं, बाळ जन्माला घालावं, तितक्या उत्सुकतेनं, तितक्या तत्परतेनं ते सगळं केलं जातं आणि ह्याच्यातून आपण खूप आपल्याला समृद्धी मिळत जाते. आणि आपल्यासारख्यांचं कशाला पुस्तक यायला हवं, आपण काही मोठे कवी नाही, कवयित्री नाही, आपल्या काही साध्याच कविता आहेत वगैरे, असं खरं म्हणायचं कारण नाही. कारण ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय की राजहंसाचे चालणे जगी चालिया शहाणे, तरी मग काय कोणी चालवचे नाही. त्यामुळे आपण आपल्या चालीनं चालायचं, राजहंस त्यांच्या चालीनं चालेल, आणखीन कोण कोण, प्रत्येकाची चाल वेगळी असणार आणि अर्थातच असणार, कारण व्यक्ती तितक्या प्रकृती हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर ह्या चौघींच्या कवितांविषयी खरं म्हणजे समग्र बोलायला हवं, पण मी एकच सूत्र निवडलं, ते म्हणजे सामाजिक भान असं निवडलं.
कारण हल्ली सामाजिक भान असलेली कविता खूप म्हणजे अनेक व्यासपीठांवरती आवाजी पद्धतीनं मांडली जाते आणि तीच कविता चांगली असंही म्हटलं जातं. त्याच्यामध्ये त्या वादात मला पडायचं नाहीये, पण साध्या अनुभूतीतून किंवा आपल्या सीमित कक्षेमधून सुद्धा सामाजिक भान व्यक्त करता येतं आणि त्याची व्यक्त होण्याची जी पद्धत आहे ती सौम्य पण असू शकते आणि सौम्य हा स्वभाव असू शकतो. तर या पद्धतीनं मी एक सूत्र असं घेतलं आणि त्या सूत्रानुसार सामाजिक आशयाच्या या 4 मैत्रिणींच्या कविता मी समोर आपल्या अशा थोडक्यात ठेवणार आहे. तर पहिली कविता आहे राजश्री कुलकर्णी यांची भान नावाची कविता. ही कविता जी आहे तर भान ही कविता. सिग्नल पाशी थांबलो आणि काचेवर टकटक झालं. त्याला पाहताच तिच्या डोळ्यांचं तळ झालं. 4 नोटा काढत म्हटलं घेऊन टाक सगळे. ती म्हणाली टळटळीत भुकेचे हिशोब असतात वेगळे. पोटाची आग चहातच विझवतो तो. 2 वेळच्या भुकेसाठी बालपण झिजवतो तो. हातातलं स्वातंत्र्य त्याचं नावापुरतंच आहे. दीन दुबळ्या भुकेचं तात्पुरतं उत्तर आहे. सगळेच प्रश्न पैशानं का सुटतात? भुकेली वादळ डोळ्यात का दाटतात? पोटभर देऊ काही पायामध्ये बळ येईल. संध्याकाळच्या भुकेची थोडी तरी सोय होईल. हसत हसत तिनं मग एक काम केलं. खाऊचं मोठं पुडकं त्याच्या हवाली केलं. सिग्नल सुटला आणि गाडी पुढे आली. शांतपणे थांबवत मला ती म्हणाली वादळ पाहिली अशी की भरून येतं मन. वादळ पाहिली अशी की भरून येतं मन. भान ठेवून जगायचं मोजकेच काही क्षण. भान ठेवून जगायचं मोजकेच काही क्षण. तर अशी ही जाता जाता आपण काही गोष्टी कशा सहज आपलं सामाजिक भान कसं जागृत होतं आणि कवितेतही ते कसं उमटतं. तर त्याचं हे उदाहरण वृक्ष संवर्धन नावाची अनघा दातार यांची कविता आहे. मी म्हटलं तसं ह्या कविता ज्या आहेत ह्या सटल आहेत. म्हणजे मराठीत आपण त्याला सूक्ष्म तरल असं म्हणूया. सूक्ष्म तरल आहेत म्हणजे अशा एकदम घाव घालणाऱ्या, बंडखोरी करणाऱ्या, आक्रस्ताळ्या, आक्रोश करणाऱ्या अशा ह्या कविता नाही आहेत. त्या सटल आहेत. त्यातून काहीतरी आपण शोधायचंय. मिळतं आणि मग थोडंसं शांतपणे बघितलं की मिळतं. वृक्ष संवर्धन. उखडून टाकले आयुष्य तरीही आस जगण्याची. संकटावर करून मात जिद्द उभे राहण्याची. ऊन पाऊस वाऱ्यात उभा परोपकारासाठी. निरपेक्ष भावनेनं झिजवतो देह सर्वांसाठी. देतो सर्वात दाट सावली, फळे फुले अन्न. मीच पुरवतो औषधे, शुद्ध हवा, ऑक्सिजन. सर्वस्व देतो तुम्हा तरी तोडता आम्हा. खरेच एकदा सांगा आमचा काय गुन्हा. मानव वृक्ष तोडून सृष्टीस केले बोडके. वृक्ष नसतील तर कसे जगतील तुझे लाडके. झाडे लावा, झाडे जगवा, करा वृक्ष संवर्धन. तर वारसांना मिळेल तुझ्या जगण्यास अन्न आणि ऑक्सिजन. यामधला हा ऑक्सिजन हा शब्द आहे तो इंग्लिश शब्द कसा त्याच्यामध्ये मोडला म्हणजे असा एकरूप झालाय, मर्ज झालाय इंग्लिशमध्ये आपण म्हणतो तसा तो मर्ज झालाय आणि अजिबात खटकत नाही तो आपल्याला. अरे ऑक्सिजन काय, प्राणवायू का नाही म्हटलं किंवा असं काही डोक्यात अजिबात येत नाही. त्यामुळे तो असा त्याच्यामध्ये अगदी रुळलेला आहे शब्द. तर हे जाता जाता या ज्या कविता आहेत त्या सांगताना आता तुम्हाला लक्षात येईल की ही कविता मी वाचली आणि त्याचं कुठलं चित्र होतं हा विषयच माझ्या मनात आला नाही. म्हणजे चित्र हे निमित्त ठरलं आणि कुठल्या चित्रावरून यांनी ही कविता लिहिली असं काही
लक्षात आलं नाही. म्हणजे ही त्या सीमित चित्राला एक व्यापक आशय देऊन गेली. तर शिल्पा कुलकर्णी यांची भान हीच कविता आहे. शीर्षक भान हेच आहे आणि ती अशी आहे. अनादी काळापासून आहे तिचे नि त्याचे अतूट नाते, सुरेल ओवी तिची ऐकुनी भान विसरुनी फिरते जाते. कान गोष्टी करता करता गुपित फुटते जात्यावरती, दगडी पाती फेर धरुनी पीठ शुभ्रसे अवतीभोवती. सखी सवे दळताना जाते आनंदाची कितीक गाणी, सखी सवे दळताना गाते आनंदाची कितीक गाणी. अवचित उरात दुःख दाटुनी भरून येते डोळा पाणी. साध ऐकुनी विठू बोलतो तू तर सोशिकतेची मूर्ती, तुझ्या गीताने खचित मिळते आत्मभान अन नवीच स्फूर्ती. दुःखाची पण गावी ओवी, दुःखाची पण गावी ओवी, ऐकून त्याला बरे वाटते. जेव्हा येईल परतून त्याची झुळूक गारशी होऊन जाते, झुळूक गारशी होऊन जाते. मंजिरी कुलकर्णी यांची एक वेगळीच कविता मला त्याच्यामध्ये आपल्या समोर ठेवायची आहे. त्या कवितेचं शीर्षक आहे आशा उद्याची. आता पुन्हा हाच प्रश्न की कुठल्या चित्रावरून काढली असेल, बघूया किंवा न बघूया. आशा उद्याची. केविलवाणी निरागसता, केविलवाणी निरागसता, उद्याची दिसते थोडी चिंता. या घडीला चहाचा घोट, उद्या असेल भरेल का पोट. झेंडा सांभाळतोय हातावर, झेंडा सांभाळतोय हातावर, उद्यापर्यंत खपेल तोवर. नाहीच आज विकला तरी चूल कशी सांगा पेटेल घरी. इथे बाल मजुरी नाही चालत, इथे बाल मजुरी नाही चालत. उपाशी जरी असेल कोणी चिमुकले पोटार्थी झेंडे विकत, हटकत असेल का त्याला कोणी. कमाई तोकडी जरी किंचित, आशा उद्याची माझ्या मुठीत. हरवेन मी जिंकेन मी कितीदा, द्या विश्वस्त होऊन मज तिरंगा, द्या विश्वस्त होऊन मज तिरंगा. तर मी मग म्हटल्याप्रमाणे मी एकच सूत्र घेतलं. म्हटलं आपल्या वेळेची मर्यादा आहे, त्यामुळं सामाजिक भान कसं वेगळ्या पद्धतीनं संयत पद्धतीनं सुद्धा मांडता येतं, त्याची उदाहरणं म्हणून मी ह्या 4 कवितांचा इथे समावेश केला. तर मला वाटतं खूप काही मी सस्पेन्स यातला घालवत नाही. आपण सगळ्यांनी पुस्तक विकत घ्यावं आणि त्याचा आनंद घ्यावा चित्रधूंचा. आणि या सगळ्या मैत्रिणींचा सन्मान या निमित्ताने होईल पुस्तकाच्या निमित्ताने. जाता जाता काही गोष्टी सांगते. शिरीष चिटणीस सर म्हणजे माझ्या आजोळचे माणूस आहेत. साताऱ्याला माझा आजोळ आहे आणि त्यांच्या ग्रंथ महोत्सवामध्ये मागे एकदा दोनदा जायची संधी मिळाली होती आणि मंगेश पाडगावकरांवरती आपण एक कार्यक्रम केला होता. तर त्यांचे मी इथे ऋण व्यक्त करते. सगळ्या मला 4 मैत्रिणी मिळाल्या या निमित्ताने कविता करणाऱ्या, त्यामुळं तो माझा एक वैयक्तिक लाभ आहे असं समजते. आणि सबनीस सरांचं मनोगत किंवा भाषण ऐकायला आपण सगळेच उत्सुक आहोत, त्यामुळे इथेच थांबते. पुन्हा एकदा चित्रधूनला भरभरून शुभेच्छा देते.